Put your loving hand out, baby, 'cause I'm begging. I'm begging, begging you to put your loving hand out, baby. I'm begging, begging you to put your loving hand out, darling. Put your loving hand out, baby, 'cause I'm begging. I'm begging, begging you to put your loving hand out, baby. I'm begging, begging you to put your loving hand out, darling. Put your loving hand out, baby, 'cause I'm begging. I'm begging, begging you to put your loving hand out, baby. I'm begging, begging you to put your loving hand out, darling. Put your loving hand out, baby, 'cause I'm begging. Put your loving hand out, baby, 'cause I'm begging.
Put your loving hand out, baby. यस, थँक्यू. चला, दोन्ही संघांना विनंती असेल, टीम DCC आणि टीम आगाशी. चला, मान्यवर येतात, आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचे. सोबतीनं आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर, आपल्याला देखील विनंती असेल आपण आमच्या सोबतीनं जॉईन व्हायचे. पंच देखील येतात एकत्रित. चला, यायचे. JKCC आणि JKCC अर्थात आज जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब आणि त्यांचे अनेक वरिष्ठ व्यक्ती, अनेक आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसात देखील एसटींचं पूजन केलं जाईल. टीम आगाशी संघ मित्रांनो या. अजय, थोडीशी घाई करा. प्रकाश वैती साहेब, आपल्याला देखील विनंती आहे, आयोजकांच्या वतीने आपण देखील यायचे. किशोर तांडेल साहेब, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील या. नवापूर अरणाला म्हटलं तर एक चांगलं बॉन्डिंग सातत्यानं आपण पाहिलंय, मग ते वरिष्ठ असतील, यंदाचे किंवा सध्याच्या घडीला यंगस्टर खेळाडू असतील, चांगलं बॉन्डिंग आहे. त्या कारणास्तव आपण संपूर्णतः मान्यवर आहेत, आपल्याला देखील विनंती असेल. आमचे साथी समालोचक कौस्तुभ, आपण देखील जॉईन व्हायचंय, आपण या. बघा, आजचा दिवस अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये येत असताना पुन्हा एकदा अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज पुन्हा एकदा संपूर्णतः जुना कोळीवाडा ग्रामस्थाने त्यांच्या वतीनं गावातील वरिष्ठ अर्थातच हेमंत पाटील साहेब आहेत आणि त्यांना मी विनंती करतो, आजच्या दिवसात पुन्हा एकदा आपण ते येष्ट्यांचं पूजन करणार आहोत. येष्ट्या अर्थातच क्रिकेटचं दैवत आणि त्या दैवतांचं खऱ्या अर्थानं पूजन केलं जातंय. त्यानंतर श्रीफळ वाढला जाईल. थोडासा आवाज कमी ठेवायचा. यष्ट्यांचं पूजन खरं तर हा क्रिकेटचा खेळ इंग्रजांप्रमाणे इंग्लंडप्रमाणे भारतात आला खरा, परंतु हा खेळाला संपूर्णतः भारत वर्षानं अगदी धर्मासारखा जपलाय आणि ह्या धर्माचे ह्या खेळाचे आम्ही पूजक आहोत या आणि त्या खेळाचे आज देखील तर पूजन करत असताना ग्रँड फिनालेचा दिवस आहे. बघा, मान्यवर आहेत, आपण एकत्रित जॉईन व्हायचं. हरेश्वर पाटील साहेब, प्रकाश वैती साहेब, गावातील वरिष्ठ आहेत, संतोष दादा, आपल्याला देखील विनंती असेल. किशोर तांडेल साहेब, आपण सर्वांनी एकत्रित जॉईन व्हायचं. श्रीफळ वाढला जातोय त्या जागेवाल्याला आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा तो मान. ग्रँड फिनालेचा दिवस आहे. बोला गणपती बाप्पा, जय श्रीराम. येथील ग्रामदैवताला, येथील कुलदैवताला तो मान दिला जातोय. त्या जागेवाल्याला तो ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा तो मान दिला जातोय आणि हा श्रीफळ वाढला जातोय. यस, आपण पुन्हा एकदा जागावर स्थानापन्न व्हायचं. यस, थँक्यू डीजे. आजचा ग्रँड फिनालेचा दिवस अर्थातच पाठच्या 2 दिवसामध्ये आपण ते द्वंद्व, ते युद्ध पाहिलं. JKCC अरणाला अगदी एप्रिल महिन्यामध्ये वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं होणाऱ्या स्पर्धा आणि त्यातीलच एक नामांकित स्पर्धा. अगदी वर्षभर ह्या स्पर्धेची अनेक खेळाडू, वसई तालुक्यातील अनेक रजिस्टर असणारे आमचं असोसिएशन आणि त्या असोसिएशन मध्ये असणारे खेळाडू अगदी वर्षभर ह्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात आणि अशी ही मानाची, अशी ही सन्मानाची, अशी ही अभिमानाची स्पर्धा आजच्या अंतिम दिवसामध्ये येत असताना आमचे आयोजक खऱ्या अर्थानं बिझी शेड्यूल आहे. आजच्या दिवसामध्ये नवनवीन युनिक आयडियाज आपल्या
भेटीला येणार आहेत आणि त्या आयोजक खऱ्या अर्थानं आपण थोड्या वेळा अगोदर ती चर्चा साधली त्यावेळेला त्यांनी म्हटलं आजचा दिवस खऱ्या अर्थानं आमच्यासाठी तो भावूक दिवस आहे. ज्या वेळेला जी स्पर्धा चालू झाली ह्या स्पर्धेचं अगदी 6 ते वर्षभरापासून खऱ्या अर्थानं एक वेगळी आयोजनामध्ये एक वेगळी चर्चा होती. प्रचंड मोठी मेहनत आणि यंदाच्या वर्षामध्ये युनिक जितकं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न आयोजक खऱ्या अर्थानं ज्या वेळेला ही स्पर्धा चालू होती ना त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह होता, एक वेगळा आनंद होता. परंतु आजचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये येत असताना आता प्रत्येक म्हणजे संतोष दादा दहिगावकर असतील त्यांची संपूर्ण आता आयोजन कमिटी आज भावूक आहेत. आज ह्या स्पर्धेला निरोप द्यायचा आणि निरोप देत असताना आता सुपर 12 मधील पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. दोन संघ असे आहेत यंदाच्या वर्षामध्ये अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळा खडे चारल्यात, अनेक वेळा एकमेकांना पाणी पाजलवलं दोन्ही एकमेका संघांनी. आणि हे संघ आता पुन्हा एकदा आता सीझनचा खऱ्या अर्थानं हा सीझनचा एंड येत असताना आपण पाहतोय. JKCC म्हटलं तर मोठी स्पर्धा आणि मोठी स्पर्धेचा खऱ्या अर्थानं तो एंड असतो. आणि येत असताना आता पुन्हा दोन संघ एकमेकांच्या विपक्षात येत असताना दोन्ही संघाचे कर्णधार एकीकडे DCC नवापूर कर्णधार आपण यायचे आणि दुसरीकडून टीम आगाशी संघाचा कर्णधार खेळपट्टीच्या दिशेने या. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. मी विनंती करतोय नवापूर गावातील वरिष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ज्या व्यक्तीकडे पाहिलं जातं अर्थातच प्रकाशजी वैती साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एच अर्थातच हेड, दुसरीकडून टेल्स असा हा कॉल द्यायचा आहे. कॉल कोण देणार? हेड असा आवाज आणि हेड येतो अर्थातच नाणेफेकीचा कॉल DCC नवापूर. बघा वैती साहेबांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा जागेवर जाऊन स्थानापन्न व्हायचे. जतीन नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही पहिलं. बघा JKCC म्हटलं तर मला वाटतं पाठच्या वर्षामध्ये पहिल्यांदाच ह्या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेशन दिलं आणि पहिल्याच वर्षामध्ये रनर अप होतं पाठच्या वर्षामध्ये. यंदाच्या वर्षामध्ये येत असताना आयोजनाबद्दल आपण देखील एक चांगले आयोजक आहात. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि त्या आयोजनामध्ये सर्वाधिक मोठा वाटा आपला असतो हे शोळकर असतील. आणि ह्या आयोजनामध्ये येत असताना अर्णाला नगरीमध्ये येत असताना ह्या आयोजनाबद्दल कशा प्रकारे वर्णन कराल? नक्कीच मी पहिल्या दिवशी सुद्धा तेच बोललो की मी स्वतः आयोजक आहे. परंतु हे जे आयोजन दिसते मला तर वाटतं 8 ते 10 वर्षामध्ये आम्ही स्वतः चांगलंच आयोजन करतात आणि साहेबाचं सुद्धा चांगलंच असते. पण हे जे आयोजन आहे ना अजूनपर्यंत असं कोणी आयोजन केलेलं नाही. हे सर्वांनाच दिसून आलं आहे आणि खेळायला सांगितलं तरी पण खूप मेहनतच केली तर खेळायला सुद्धा खूप मजा येईल. बघा आगाशी अगोदर देखील बराच वेळा आलाय. नॉकआउट मध्ये येत असताना वैभव पाटील आणि जतीन दांडेलचं एक वेगळं रिलेशन आहे. संपूर्ण आता असोसिएशन पदाधिकाऱ्यांना देखील माहिती असेल. परंतु पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळामध्ये मैत्री बाजूला असते. आता तो वॉर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे आगाशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये DCC नवापूर आहे. कशा प्रकारची रणनीती आहे, कशा प्रकारची टीम प्लॅनिंग आहे? आगाशी टीम पहिल्यापासून जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून खेळते. आम्ही नवीन आल्यात, त्यांचा खूप एक्सपिरियन्स ते वापरतायत आणि आम्ही सुद्धा खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतो. परंतु थोडं लक फॅक्टर थोडं बॅकला आहे म्हणून आम्ही थोडेफार मागे जातो. आणि ही टुर्नामेंट अशी आहे की आम्ही गेल्या वर्षाचा जो एक्सपिरियन्स वापरून पहिल्या दिवशी चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. आता सुद्धा तोच आता टॉस क्षेत्ररक्षणाला चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. टीम प्लॅनिंग केली आहे इथे नाही सांगणार. यास खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला असतील. त्यानंतर आपल्या दिशेने येतोय नाणेफेकीचा प्रथमता कॉल जिंकला असता काय डिसिजन आम्हाला ऐकायला मिळालं असतं? मी पण बॉलिंगच घेतली असती. आता खऱ्या अर्थानं मनाच्या विपक्षामध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. परंतु हे आयोजन हे अर्णाला नगरीमध्ये येत असताना अगदी वर्षभर ह्या स्पर्धेची एक वेगळी चर्चा सातत्यानं प्रत्येकाकडे पाहिले. JKCC ची स्पर्धा कधी येणार, JKCC ची स्पर्धा कधी येणार आणि ती येत असताना आजचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामध्ये येत असताना आगाशी नगरी आणि आगाशी मधील APL आगाशी बिग बॅश लीग ज्या वेळेला येते खऱ्या अर्थानं नवीन हंगामाची सुरुवात आगाशी कडून होते आणि नवीन सीझनचे शेवट खऱ्या अर्थानं JKCC मध्ये होत असताना आपण सातत्यानं पाहतोय. परंतु ह्या आयोजनाबद्दल अर्णाला नगरीमधील आणि हे आयोजन हे शानदार बहरदार आणि अगदी पाहतच राहावं म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे. परंतु अजूनही वाटतं प्रत्येकाला की ही स्पर्धा संपूर्ण हे अशा प्रकारचे आयोजन आहे. आयोजनाबद्दल कशा प्रकारे उल्लेख कराल? आयोजन तर खूप चांगलंच आहे. आम्हाला तर वाटलेलं की यावर्षी आम्हाला खेळायला भेटणार नाही कारण की 16 टीमचंच ठेवलेलं आहे यांनी. तर आमचं 22वं की 23वं नाव होतं.
नंतर आम्हाला असं वाटलं की आम्हाला यावर्षी खेळायला भेटणार नाही, पण यांनी बरं झालं JKCCनी की टीम्स वाढवल्या आणि आयोजन तर दरवर्षीप्रमाणे खूपच चांगलं आहे. आम्हाला खूप चांगलं वाटतं इकडे खेळायला. सासरवाडी आहे आणि सासरवाडीमध्ये आता जावई आहे परंतु येथून या अगोदर देखील आगाशी यंदाच्या वर्षामध्ये DCCवर थोडासा पगडा भारी आहे. आतापर्यंत आपण पाहिलं नॉकआउटच्या स्पर्धा आणि नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये DCCवर आतापर्यंत भारी आहे. पुन्हा एकदा एकमेकांच्या विपक्षामध्ये आहेत. कशा प्रकारची रणनीती आणि तयारी कशा प्रकारची आहे. जतीननं म्हटलं आम्ही आमची टीम प्लॅनिंग सांगणार नाहीये, कशा प्रकारची तयारी आहे. आमची तर प्लॅनिंग चांगलीच आहे, कारण की आमचे बॅट्समॅन आहेत अजय आणि वैभव चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, बॉलर्स पण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि समोरची टीम पण आपलीच आहे DCC नवापूर. त्यांचा बॅड पॅच चालू आहे आता, परत त्यांचा लकचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांना. नाहीतर टीम खूप चांगली आहे त्यांची, कारण की त्यांची मॅच बघायला खूप बरी वाटते. त्यांची मॅच झाली, एक दुर्गेशची मॅच झाली, बघायला खूप मजा येते त्यांच्या मॅचेस. आणि बेस्ट ऑफ लक DCC नवापूर. येस, खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टीम आगाशी कालचा दिवस आणि कालच्या दिवसामध्ये येत असताना ग्रुप डी मधून भले मोठे 4 संघ होते. गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ असेल, टीम आगाशी, हितांश श्रेयांश 11 नवापूरचा संघ होता आणि त्यांच्या सोबतीनं मातब्बर संघ जयू दुर्गेश 11चा संघ आणि त्यामधून तो क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. टीम आगाशी अर्थातच या मैदानामध्ये त्यांचा देखील तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास, कालच्या दिवसातील बॅक टू बॅक 2 वेळा वैभव पाटीलचे मॅन ऑफ द मॅच, सर्व काही गोष्टी आपण पाहिल्यात. आणि जास्त वेळ न घेता आता दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. त्या अगोदर मान्यवरांना विनंती असेल आपण राष्ट्रगीत घ्यायचंय. त्या अगोदर सर्व बसलेले प्रेक्षक राजा वर्ग आपल्याला सर्वांना विनंती असेल आपण उभं राहायचं. ज्यांच्या डोक्यावर कॅप, ज्यांच्या गॉगल असतील आपण उतरून घ्यायच्यात. आणि प्रथमतः राष्ट्रगीत प्रोटोकॉल म्हणून आपल्याला सर्वांना विनंती असेल तिथे असणारे मित्रांनो आपण उठायचं. राष्ट्रगीत घेतोय. आदरणीय सन्माननीय दयानंद पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. पंच ह्या स्पर्धेला लाभलेले विवेक पाटील सर, परशुराम पाटील सर, दयानंद माळी साहेब, JKCC संघाचा खऱ्या अर्थाने एक पाठीराखा, त्या व्यक्तीकडे सातत्यानं पाहिलं जातंय. आयोजनामध्ये त्यांचा देखील तो तितक्याच मुळाचा वाटा आहे. डिझेमॅन आपण रेडी राहायचं, आम्ही कॉल देणार आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीत चालू करायचं. एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू किया जाए. जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. बोला भारत माता की. एक साथ विश्राम. मी मान्यवरांना विनंती करतो त्या अगोदर 2 पंच आपण यायचंय. आपल्यासाठी आर्या एंटरप्राइजेस अर्थातच नयन कालुष्टे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला कॅप ह्या स्पॉन्सर केल्या गेल्यात. दोन्ही पंचांना विनंती असेल आपण यायचंय खेळपट्टीच्या दिशेनं. पंच गंभीर पाटील सर आणि विवेक पाटील सर. बघा मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या दयानंद माळी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते ते कॅप देण्यात येतील. गंभीर पाटील सर आणि विवेक पाटील सर खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटला त्यांच्या माध्यमातून एक वेगळं शिस्त लावण्याचं काम सातत्यानं आपण पाहतो. असे वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे स्पेशलिस्ट अंपायर आणि विरार क्रिकेट असोसिएशनचे मातब्बर असे पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं आपण ज्यांना पाहतो असे विवेक पाटील सर. जास्त वेळ न घेता मी मान्यवरांना विनंती करतो आपण खेळपट्टी
मंचाच्या दिशेनं जायचंय. त्यानंतर दोन्ही संघांना विनंती असेल आपण आपापल्या पोझिशन मध्ये या. आजचा ग्रँड फिनालेचा दिवस, ग्रँड फिनाले मध्ये येत असताना हे जेकेसीसीचं शानदार बहरदार असं आयोजन, जेकेसीसी अर्थातच जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब आणि संपूर्णतः क्रिकेट क्लब असेल त्यांच्या पाठी असणारे संपूर्णतः पाठीराखे, संपूर्णतः जुना कोळीवाड्यातील ग्रामस्थ असतील आणि ग्रामस्थांच्या वतीनं प्रचंड मोठी मेहनत आहे. अगदी वर्षभराची प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंग मध्ये येत असताना हे यंदाच्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी पुरस्कृत हा जेकेसीसीचा बिग बॅश प्रीमियर लीग 2026 सीझन 4 मध्ये येत असताना पहिल्या वर्षापासून आपण पाहायला गेलं तर अनेक अप्स अँड डाऊन्स, अनेक चॅम्पियन संघ आपण पाहिले, परंतु यंदाच्या वर्षात कोणता संघ ह्या ट्रॉफीवरती युनिक ट्रॉफी आहे आणि टॉप 6 मध्ये ज्यावेळेला आपण जातील आणि त्यानंतर त्या ट्रॉफीचं अनावरण हे केलं जाईल. जास्त वेळ न घेता आपण डीजेच्या दिशेनं जाणार आहोत आणि त्यानंतर टॉप 12 मधील पहिली लढत आपल्या भेटीला येत असताना एकेकडे नवापूर नगरीतील डीसीसी अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आणि त्यांच्या विपक्षात टीम आगाशी, हे द्वंद्व आपल्या भेटीला येणार आहे. यस, थँक्यू. जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. कोलीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर, त्याचीच कृपा साऱ्यांवर. टाकू वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. या भारतीय जनता पार्टी या पुरस्कृत जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा, जिकडे तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी एक मोठी स्पर्धा, ज्या स्पर्धेला शुक्रवारपासून सुरुवात झाली आणि सुरुवात होत असताना 24 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. 24 मधून आता 12 संघ जे आपल्याला भेटीला येणार आहेत. सुपर 12 मध्ये आपण आहोत आणि सुपर 12 मधून पहिली मॅच जे आपल्या भेटीला आले टीम आगाशी आणि त्यांच्या समोर डीसीसी नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब. हे बिग बॅटल सुपर 12 मधील पहिली मॅच. जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय जेकेसीसी क्रिकेट चषक. जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1, जेकेसीसी क्रिकेट टाकल डिझे. चला मॅचला होणार आहे सुरुवात. त्या अगोदर आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांची ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळेल. यस चिराग.
जतीन थोडासा अजून पुढे हो. जतीन थोडा कुणाल ओके. कंचना तंग मंच मी दंग मुट्टू पुच्छातला मुलगी श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1 जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1 जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1 जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. साईबाबांची लीला किनारी जे की तिला डिमांड भारी जीवदानी आईची महिमा सारी पाठीशी उभी आहे एक विराई जिंकलाय मोठ्या मानाचा मी लंबोदर क्रिकेट चषक जिंकलाय मोठ्या मानाचा मी लंबोदर क्रिकेट चषक जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1 जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1 जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1 जे किसी क्रिकेट संघाला गावात नंबर 1. डोंगरी सागरी नागरी टेनिस क्रिकेटची भरारी कंचना तंग मंच मी दंग मुट्टू पुच्छातला मुलगी बाय 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 लोने బయలోనే బలివరిగే బయలోనే బలివరిగే పట్టదార పిల్లలొదలే బయలోనే వడగట్టు వాడొల్లంతా చూడమెచ్చే సంబూరాలో వడగట్టు. चला मॅच चालू करा. चला तुमची टीम मीटिंग झाली असाल तर रेडी आहेत तुम्ही ना. चला मॅच चालू करा. ओ ये हुई ना बात. कॅमेरामॅन
दत्तगुरु नवापूर. नेक्स्ट अजून एक बिग बॅटल आपल्याला भेटीला येणार आहे आणि संपूर्ण टीम एक नव्या जोशात एक नव्या हंगामामधून येत असताना या सुपर 12 मध्ये पहिल्यांदा दाखल झाल्यात. त्यासाठी हा जल्लोष होणार. समोर प्ले बॉयज फलपाडा सुद्धा रेडी आहेत. त्या अगोदर आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांची ग्रँड एंट्री. जे दोन्ही ऑफिशियल पंच मागील 3 दिवस झाले ज्याने आपली जबाबदारी या स्पर्धेमध्ये पार पडल्या तसे आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एका बाजूला आहेत गंभीर पाटील सर, दुसऱ्या बाजूला विवेक पाटील सर. मॅचला होते सुरुवात. टीम आगाशी आणि त्यांच्यासोबत बरोबर डोकरादेव क्रिकेट क्लब इकडून जिंकणारा संघ टॉप 6 मध्ये जाणार आहे. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4. या सीझन 4 ला बरोबर शुक्रवार पासून सुरुवात झाली. 3 ग्रुप आपण शुक्रवारी पाहिले होते. त्यामधून 6 संघांनी सुपर 12 मध्ये बाजी मारली. कालच्या दिवशी आणखीन 3 ग्रुप पाहिले. त्यामधून 6 संघांनी सुपर 12 मध्ये बाजी मारली आणि तिकडून आता 12 संघ समोरासमोर आहेत. 12 संघ समोरासमोर येत असताना हे बिग बॅटल मॅच नंबर 1 आपल्या भेटीला आले. चला टीम मीटिंग झाली असेल आगाशी तर लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हॅलो. DCC क्लब संघाचा कर्णधार जतीन तांडेल यांनी नाणेफेक जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारले आणि आगाशी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण केलेले आहे. आज संपूर्ण नवापूर गावचे प्रेक्षक मोठ्या मनाने, मोठ्या उत्साहाने, मोठ्या जल्लोषाने DCC संघाचा सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि एक विशेष मी सांगतो तुम्हाला, मी ह्या आयोजनामध्ये नवापूर गावचे 3 संघ क्वालिफाय मध्ये गेलेले आहेत. DCC क्लब नवापूर, दत्तगुरु नवापूर आणि दुसरा एक संघ आहे. असे 3 संघ क्वालिफाय मध्ये पोहोचलेले आहेत. आणि नवापूरचे पब्लिक म्हणजे प्रेक्षक आज मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत. मग दत्तगुरु संघाचे खेळाडू असतील, DCC संघाचे असतील, एकमेकांना सहकार्य करण्यासाठी आज मैदानामध्ये उतरले आहेत. नक्कीच DCC संघाला नवापूर गावचे सर्व प्रेक्षक हे त्यांच्या विजयासाठी आणि सामना सुरू होण्यासाठी पंच यांच्याकडून पहिला चेंडू टाकण्याच्या तयारीत आगाशी संघासाठी. आगाशी संघ कितपर्यंत जाऊन पोहोचतोय ते बघूया. टाकलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्येत 1 ने भर. पहिल्या चेंडूवर मारलेला फटका, थोड्याशा हलक्या पद्धतीने मारलेला फटका. धावसंख्येत 1 ने भर. 4 षटकांचे मर्यादित सामने. पुन्हा जतीन तांडेल कर्णधार स्वतः आपल्या प्लेस करून घेतला. थोडासा हलवार प्रयत्न केला होता त्यांनी चेंडू उडवून एष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा, परंतु त्यांच्या हातात काही सापडला नाही. अखेर 2 चेंडू 2 धावा. अजून वातावरण साध्या पद्धतीने जमलेलं आहे. 2 चेंडू 2 धावा आणि पुन्हा एकदा जतीन तांडेल टाकलेला चेंडू पुन्हा एकदा प्लेस करून घेतला. धावसंख्येत एकेरीने धाव होते. धावसंख्येत 3 ने भर. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. क्वालिफायचे सामने आता सुरू झालेले आहेत. जतीन तांडेल कर्णधार आपल्या षटकातला 4था चेंडू 3 धावा दिलेल्या आहेत. टाकलेला चेंडू पुन्हा पॉइंटच्या दिशेनं. धावसंख्येत एकेरीने धाव होते. आगाशी साध्या पद्धतीने धाव फलक हलता ठेवतायत. धावसंख्येत 4 ने भर. 4 चेंडू 4 धावा. अजून काय आगाशी संघ एखादा चेंडू सीमा पार पाठवण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. 4 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा प्लेस करून घेतलाय. धावसंख्येत 1 ने भर. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय जतीन तांडेल. आपल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत. परंतु आगाशी संघ अजून एखादा मोठा आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न करीत नाहीत, कारण त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकासाठी आपली गरज आहे फलंदाजाची आणि तेव्हा ते मारतील कदाचित. हो, अतिशय सुरेख चेंडू होता. साध्या पद्धतीने खेळला. पुढचं समालोचन माझे पुढचे समालोचक देतील. पहिल्या षटकामध्ये 6 धावा दिलेल्या आहेत जतीन तांडेल यांनी. आज अतिशय उत्साह असे सामने. जयेश आपल्यातून निघून गेलेला आहे. सर्वांच्या मनामनात जयेश विषयी आस्था आहे. 1 वर्ष होऊन झालं जयेश आपल्यातून निघून गेलाय असं वाटत नाही. तरी पण जयेशची आस प्रत्येक मैदानावर आहे.
मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी आज आदरणीय जयेश नाव. महेशजी रेड्डी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर दयानंद माळी साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. JKCC अर्नाळा लीग बिग बॅश लीग 2026च्या वतीनं आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक स्वागत या अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. सामन्याचा दुसरं षटक कुणाल यांचं वैयक्तिक पहिलं षटक. पहिल्या षटकामागे 6 धावा झालेल्या आहेत, कुणाल घेऊन आलेले आहेत. आगाशी संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत, त्या 6. कुणाल आपल्या षटकातला पहिला चेंडू टाकले. चेंडू अतिशय साध्या पद्धतीने टाकला होता, परंतु त्यांना काही समजलं नाही, फक्त त्यांनी प्लेस करून घेतला. धावसंख्येत एकेरीने भर. धावसंख्या काय मोठ्या फटके मारण्याचा काही प्रयत्न करत नाही, एकेरी धाव घेत आहेत. 7 चेंडू 7 धावा. जतीन तांडेल यांचं पहिलं षटक संपल्यानंतर 6 धावा झाल्या आणि कुणाल यांच्या पहिल्याच चेंडूवर 1 धाव घेतली. अशा प्रकारे 7 धावा. थोडंसं शतरक्षण बदल करतायत. जयेश यांना एकदम गोलंदाजी करतायत, तिथे घेऊन आलेले आहेत. पुन्हा एकदा कुणाल आपल्या षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा तशाच पद्धतीने प्लेस करून घेतला. धावसंख्येत एकेरीने भर होते. पुन्हा मी सांगतोय की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आगाशी संघ करत नाही अजून. 8 चेंडू 8 धावा. जतीन तांडेल यांची 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या होत्या. कर्णधार जतीन तांडेल यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि कुणाल पुन्हा आपल्या षटकातला तिसरा चेंडू टाकण्याच्या तयारी. टाकले चेंडू ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर होता. एकदम अचानक त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला. पॉईंटच्या दिशेनं मारलेला फटका. धावसंख्या 1 भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 वर. आणि पुन्हा एकदा कुणाल आपल्या षटकातला चौथा चेंडू. 1 षटक 3 चेंडू बिनगडीबाद. आगाशी संघ आणि शतरक्षण करतायत जतीन तांडेल, DCC क्लब नवापूर, आदित्य, जतीन तांडेल, चिराग, केतन असे अनेक त्यांच्याकडे टाकले चेंडू. अतिशय सुरेख शतरक्षण चिराग यांचं. निर्धाव चेंडू. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या फक्त 9 वर जाऊन पोहोचलेले आहे आणि फक्त कुणाल यांचे 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू कुणाल यांच्या आपल्या षटकातले. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने प्लेस करून घेतला. धावसंख्येत 1 भर फक्त. मला वाटतं 10 धावा झालेल्या आहेत आणि कुणाल यांचा आपल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहेत. 11 चेंडू 10 धावा बिनगडीबाद. नाणेफेक जिंकलाय DCC क्लब नवापूर आणि प्रयत्न करतायत जतीन तांडेलचे सर्व सहकारी शतरक्षण जयेश वैती, आदित्य, आकाश मेहर, आकाश पाटील, आदित्य मेहर, केतन मेहर, चिराग आणि पुन्हा कुणाल आपल्या षटकातला शेवटचा चेंडू. 1 निर्धाव चेंडू. 5 धावा दिलेल्या आहेत. बिनगडी मारलेला फटका आणि ज्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या आदित्य यांनी साधा शतरक्षण करण्याच्या प्रयत्नात गचाल शतरक्षण. सीमा पार चेंडू आणि 4 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 कुणाल यांचा शेवटचा चेंडू होता. मी 2-3 वेळा सांगितलं की आगाशी संघ चौकार मारण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु त्यांनी चौकार मारला. आदित्य यांच्या हातातून सुटला आणि सीमा पार झाला. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. आणि पुन्हा एकदा केतन आपल्या षटकातला पहिला चेंडू. टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेनं मारलेला फटका. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या 17 वर. कुणाल यांचा आपल्या षटकातला शेवटचा चेंडू अतिशय सुंदररित्या मारला. खरं म्हणजे आदित्य यांना हातात अडवता आला असता. थोडंसं लक्ष चेंडूवर न वेधता त्याने हातात चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू सीमापार धावसंख्या भरणार. अतिशय खराब. केतन यांचा
ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. धावसंख्येत 1 भर. स्वेर चेंडू म्हणून घोषित. 1 धाव अवांतर आणि धावसंख्या 1 भर पुन्हा प्लेस करून घेतलेले आहे. धावसंख्येत 1 भर आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वर, सॉरी 19 वर. 19 धावा. केतन यांचे 2 चेंडू. सामन्याचं तिसरं षटक बिनगडी बाद. आणि पॉईंटच्या दिशेनं पुन्हा एकदा मारलेला फटका. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या एकेरीने वाढते. फक्त 1 चौकार कुणाल यांच्या शेवटच्या चेंडूवर आगाशी संघाने. धावसंख्या 19. पुन्हा एकदा केतन. पुन्हा एकदा गचाल शतरक्षण. कुणालनी पकडावा की चिरागने पकडावा ह्याच्यात त्यांच्यामध्ये साम्य झालं नाही आणि चेंडू सीमापार. अशा प्रकारे 4 धाव संख्या वाढत आहे. धावसंख्या झाली आहे ती 24. पुन्हा एकदा केतन. अतिशय गचाल शतरक्षण. आदित्य असो, चिराग असो, कुणाल असो आणि हातातले 3 चौकार सोडले आणि आगाशी संघाला मला वाटतं अतिरिक्त धावसंख्या देण्यात यश मिळवलं. आज आदित्यचं काय चाललंय, काय अपयश आहे, हे संघासाठी आहे, स्वतःसाठी आहे की नवापूर गावासाठी आहे काय समजत नाही. परंतु तिन्ही हे क्षण आहेत हे नवापूर संघासाठी घातक आहेत. कारण तिन्ही चौकार हे अडवता आले असते परंतु ते अडवता पुन्हा एकदा केतन. ते न अडवता ते सीमा पार झाले आणि मला वाटतं ह्या 3 चेंडूमुळे थोडंसं संघासाठी अतिशय खराब आणि चिंताजनक स्पर्धा होणार आहे. कारण हातात मिळणारे चेंडू ते सोडले, चेंडू सीमापार झाले आणि त्याच्यामुळे धावसंख्या जाऊन पोचली ती 29. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 29. खरं म्हणजे हातात 1 चेंडू आदित्य यांनी हातातून सोडला. पुन्हा चिराग आणि त्यांच्या बाजूला असलेले कुणाल ह्यांनी पकडावा, त्यांच्यामध्ये साम्य झालं नाही, तोही चौकार गेला. नंतर आदित्यांनी पुन्हा एकदा सोडला. अशा प्रकारे गचाल शतरक्षण करण्यात त्या 10 ते 11 धावा अतिरिक्त गेल्या आणि पुन्हा एकदा आलेले आहे. 4थं षटक घेऊन संघाचे द्रुगती गोलंदाज लेग स्पिन करतायत ते जयेश वैती. सामन्याला रंगतदार आलेले आहे. टाकलेला चेंडू अतिशय सुरेख शतरक्षण जयेश वैती यांचं स्वतःचं. मारलेला फटका त्यांनी स्वतः चढवला परंतु 1 धाव आगाशी संघाला मिळाले आहे. अतिशय सुरेख फलंदाजी. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 वर. शेवटचे 5 चेंडू सामन्याचे बाकी आहेत आणि थोडीशी चिंताजनक म्हणजे DCC संघाकडे शतरक्षण हे चाचपडच झाल्यामुळे अतिरिक्त धावा लागले आहेत आणि शेवटचे 5 चेंडू जयेश वैती. पुढचा चेंडू टाकलेला चेंडू पॉईंटच्या गळीच्या दिशेनं मारलेला फटका. धावसंख्यात 1 भर. धावसंख्या 31 वर. सामन्याचे शेवटचे 4 चेंडू बाकी. शेवटचे 4 चेंडू बाकी. बिना गाडी बाद. 31 धावा आणि पुढचा एकदा जयेश वैती एकेरी धाव घेत आहेत. धावसंख्येत 1 भर. धावसंख्या 32 आणि सामन्याचे जयेश वैती यांचे शेवटचे 3 चेंडू बाकी आणि आता गोलंदाजी करतो जयेश वैती. आपला षटकातला 4था चेंडू. सामन्याचं 4थं षटक. जयेश वैती यांचं पहिलं षटक. मारण्याचा प्रयत्न केला, बॅटीच्या पट्ट्यात आला नाही, चौकार मारण्याचा प्रयत्न केला. कदाचित सर्वांना वाटलं चौकार जातो की काय परंतु जयेश वैती यांनी मला वाटतं ऑफ स्पिन अतिशय सुरेखरित्या ऑफ स्पिन केलेलं आहे. निर्धाव चेंडू आणि फक्त सामन्याचे 2 चेंडू बाकी. मला वाटतं धावचीतच्या रूपानं बाद होत आहे आणि धावचीत बाद फलंदाज डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. सामन्याचा शेवटचा आणि जयेश वैती यांचा आपल्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या 32. त्यांना चेंडू ऐनवेळी समजला. एका धावेवर समाधान. धावसंख्येत 1 भर आणि जिंकण्यासाठी 34 धावाचं आव्हान. चला दोन्ही संघाचे संगणक या. नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. दत्तगुरु नवापूर आणि प्ले बॉईज फुलपाडा दोन्ही संघाचे संगणक या आपण
इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. यस मंगेश आल्यात. प्ले बॉयज फुलपाडा जयेश बनसोडे या. हॅलो ठीक. चला दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आहे. आयोजकांच्या वतीने आज ग्रँड फिनालेचा दिवस आणि ग्रँड फिनालेमध्ये येत असताना अजून काही नियमावली आहेत आणि नियमावलीमध्ये आपण चेंजेस करताना ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू इच्छितो. बघा इनिंग मध्ये आपल्यासाठी टाइम आउट असणार आहे 2 मिनिटाचा. त्या 2 मिनिटांमध्ये आपण डगआउट मधून आपले 2 खेळाडू पाठवू शकतात. तो टाइम आउट बॅट्समन चॉईस करणार आहे. बॅटिंग करणारा संघ तो चॉईस करू शकतोय. 2 मिनिटांचा इनिंग मध्ये आपल्याला तो टाइम आउट असेल आणि त्यामधून बघा 1 मिनिटांचा असणार आहे. तो बॅट्समन चॉईस करणार आहे. इनिंग मध्ये 4 षटकामध्ये आपण 1 मिनिटांचा तो टाइम आउट घेऊ शकता. आलेल्या प्रत्येक संघांना टॉप 12 मधून ती महत्वाची माहिती आहे. इनिंग मधून 1 मिनिटाचा आपण टाइम आउट घेऊ शकता आणि त्यामध्ये ते 2 खेळाडू आपण डगआउट मधून बॅटिंगला किंवा दोन्ही संघाचे फिल्डिंग करणारा संघ असेल त्यातील देखील ते 2 खेळाडू आपण येऊ शकता टीम प्लॅनिंग सांगण्यासाठी. आणि बॅटिंग करणाऱ्या संघातील देखील 2 खेळाडू. उदाहरणार्थ एक उदाहरण देतोय. ज्या वेळेला डीसीसी संघ असेल आणि चिराग आणि केतन ओपनिंगला आहे, कोणताही ओव्हर असेल त्यामध्ये ते चॉईस करतील आणि त्यावेळेला टाइम आउट घेतला जाईल. त्यावेळेला 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतील. वेळ असेल 1 मिनिटांचा. ओके, डाऊट क्लिअर आहे. त्यानंतर आपण टॉस की बॉस च्या दिशेने वळतोय. ज्या ठिकाणी मी विनंती करतोय गावातील वरिष्ठ व्यक्ती अर्थातच आदरणीय सन्माननीय हरीश्वर पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा युनिक असा टॉस आहे. जेकेसीसी आणि दरवर्षी काहीतरी नाविन्य. हा टॉस आपण पाहिला तर इंडोर गेम देखील आठवतात. इंडोर आउटडोर गेम सर्व आहेत. आता चक्री फिरेल आणि चक्री फिरेल त्यावेळेला त्यानंतर आपण ते एनवलप आहेत आणि त्यातील तो एनवलप काढायचा आहे. यस आयोजक हाताने फिरवायचे. बघा विद्युत अभाव आहे आणि त्या कारणास्तव यस आता ते एनवलप आपण एखादं त्यातून काढायचं. यस एकच जयेश बनसोडेकडे दिलंय आणि जयेश बनसोडे यावेळेला लूज आहे. अर्थातच चॉईस करतील मंगेश तांडेल. नाणेफेकीचा कॉल दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब संघाच्या बाजूने जात आहे. आपण चर्चा करणार आहोत. इनिंग मॅच चालू आहे त्या कारणास्तव थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत. मंगेशदा नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग करू. समोरचा संघ मातब्बर आहे. वसई तालुक्यातील एक मोठी स्टारकास्ट आहे. कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारचा खेळ आम्हाला दत्तगुरु नवापूरचा पाहायला मिळेल? रणनीती काय नाही मिळत. जसे आम्ही खेळल्यात त्याच पद्धतीने खेळू. सर्व पोरांनी बेस्ट दिलेले त्यांचं, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. बघा मॅच चालू आहे त्या कारणास्तव जास्त चर्चा मंगेश दादा नाही साधत आहे. जयेश बनसोडे प्रथमतः आपल्याला आता बॅटिंग करायचे. समोरचा संघ आता घरच्या मैदानात उदाहरणार्थ येथून आपण पाहायला गेलं तर 1 किलोमीटरचं फक्त डिस्टन्स आहे नवापूर आणि तेथून येणारा फॅन फॉलोविंग जास्त आहे. कशा प्रकारची रणनीती आणि कशा प्रकारचा खेळ आम्हाला पाहायला मिळेल? रणनीतीचं काय नाहीये. ते लोक पण चांगले खेळत होते. त्यांना जास्त प्रयत्न करू आम्ही जास्त रन मारायचा. बघा आपण देखील एक चांगले आयोजक. यंदाच्या वर्षामध्ये सूर्योदय पथक आयोजित ते प्ले बॉयज चषक आम्ही पाहिलं होतं. कशा प्रकारचं आयोजनाबद्दल वर्णन कराल? आयोजन तर खूप भारी आहे. दिवसेंदिवस खूप वाढत चाललंय. चांगलं आयोजन करतात. मस्त वाटतं खेळायला. पण आउटफील्ड पण चांगली बनवले. मस्त वाटतं खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला देखील असतील. टॉस की बॉस मधून अहवाल असा येतोय. प्रथमतः नाणेफेकीचा कॉल डीएनसीसी अर्थातच दत्तगुरु नवापूर क्रिकेट क्लब संघाच्या बाजूने जात असताना प्रथमतः क्षेत्ररक्षण म्हटलं अर्थातच प्ले बॉयज फुलपाडा संघाला बॅटिंग साठी आव्हानित केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आणि चर्चा आपण ज्या वेळेला साधतोय त्या वेळेला अनेकांना कालच्या दिवसामध्ये देखील विजय सावंत होते आणि त्यांनी एक चांगली चर्चा साधली की आम्ही पश्चिम किनारपट्ट्यामध्ये ज्या वेळेला येतोय त्या वेळेला आगरी कोळी लोकांचं ते आयोजन सर्व काही भारावून टाकणारं असतं
आणि असं हे आयोजन, ही मानाची, ही सन्मानाची, अर्थातच भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026चा हा महासंग्राम आपल्या भेटीला येतोय. सामना चालू आहे, त्या कारणास्तव आमचे साथी समालोचक करतातच कौस्तुभची मेहर आणि त्यांच्या दिशेने आपण वळतोय. आदरणीय राजेंद्र कदम साहेब, आपण विनंती की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं. हार्दिक स्वागत. मॅच कडे वळणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी 34 टार्गेट सेट केलंय. पहिल्या इनिंग मध्ये 33 धावा बनवल्या होत्या टीम आगाशी या संघानं आणि 34 टार्गेट सेट केले DCC नवापूर या संघासमोर. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण जर मॅच समरी पाहिली तर वैभव पाटील बाबूने खूप चांगली बॅटिंग केली होती. बॉलिंग करत असताना जतीने सुद्धा खूप चांगली बॉलिंग केली. 6 धावांचं षटक. दुसऱ्या षटकामध्ये आला त्यावेळेला शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये सुद्धा खूप चांगली बॉलिंग जयेश यांनी केली होती. पाहूया दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये काय घडतं. 34चा पाठलाग आहे आतापर्यंत मॅचची कहाणी. 4 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 4 वर 2. 4 चेंडूचा खेळ झाला 2 आणि 2 वर 1 या आतापर्यंत कहाणी आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेले. जागा बनवण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू आला. ओ रॉकेट थ्रो आणि त्याहून रनिंग बिटवीन द विकेट, त्याहून क्विक सिंगल कंप्लीट झाले. या मॅचला पाहत असताना खूप मजा येणार आहे. एक गाव एक संघ. एका बाजूला आगाशी आहे, दुसऱ्या बाजूला डोकरादेव क्रिकेट क्लब आहे. इकडून जिंकणारा संघ टॉप 6 मध्ये जाणार आहे. सुपर 12 ची पहिली मॅच या प्रकारे असेल तर पुढील मॅचेस अजून रफ अँड टफ होणार आहेत. पाहूया काय घडणार आहे. यामुळे हलक्यात सन्मान दिला. वेगाने आल्यात. पाठीमागे बॅकअप साठी क्विक गेले. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. 4 धाबा धावपलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. या ऐकूया डीजेला. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघ. टाकू चिराग मेहरची विकेट येणं म्हणजे फार दडपण वाढवण्यासारखं लक्ष. इकडून तुम्हाला हा प्लॅटफॉर्म सेट करावा लागेल. पॉवर प्लेला मोठं बनवावं लागेल. पॉवर प्लेची कहाणी. यस या अभिनबाद पॉवर प्लेची कहाणी. 8 धाबांचं लक्ष असणार आहे. चॅलेंजिंग ओव्हर. 8 प्लस झाल्या तर 2 प्लस, 8 मायनस झाल्या तर 2 मायनस. ही आतापर्यंत कहाणी आहे. या पॉवर प्लेला निवडावं लागणार आहे. पाहूया शिवम बेनबन्सीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. वेल एक्सपिरियन्स. समोर अक्षय पाटील. काय घडतंय. पहिल्या षटकामध्ये आपण 4 धाबा बघितल्या होत्या. 34चा पाठलाग आहे. 18-30 या इक्वेशन मध्ये मॅच थांबले. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. सुपर 12 मध्ये आपण आहात. शेवटचा आणि अंतिम दिवस JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026चा हा थरार. सीझन 4 शुक्रवार पासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आजचा शेवटचा आणि अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. जिकडे सुपर 12 ची पहिली मॅच DCC नवापूर समोर टीम आगाशी. पॉवर प्ले सर्वात महत्वाचं षटक. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट लागणार आहे. तुमचा मोमेंटम कोणाच्या बाजूने आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. मोठा फटका डाऊन द ग्राउंड. कडक स्ट्रोक. केतनच्या बॅट मधून आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात वेट अँड वॉच. ऑन ड्राईव्हचा फटका. कोणालाही हलण्याची संधी मिळाली नाही. इतका ताकदवर स्ट्रोक. चौकार आलाय. पाहूया पुढचा बॉल पलटवार करावा लागणार आहे आता. आणखीन एक. येस वॉट अ फील्ड. खूप चांगली फिल्डिंग. आता पलटवार केलाय. थोडा बार पलटवार केलाय कारण पुढचा बॉल डॉट बॉल आलाय. या अगोदर चौकार. आता डॉट बॉल. पहिल्या 3 मध्ये 5 आल्यात. आता 3 मध्ये 3 बनवायची आहेत. ही चॅलेंजिंग वर पॉवर प्लेची कहाणी आहे. पुढचा बॉल. हो पलटवार. प्रत्युत्तर. फलंदाज केतन बाद. दुसरा धक्का DCC नवापूर या संघाला गॉन. आम्ही गाजवतो रण मैदान. टाकू बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. बऱ्याच गोष्टी. पहा या अगोदर चौकार.
त्या अगोदर डॉट, आता विकेट, पलटवार पलटवार होणार. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागणार आहे. त्यासाठी या अगोदर उल्लेख झाला होता. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये मोमेंटम कोणाच्या बाजूने, खेळाला मार्ग नाहीये. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, चॅलेंजिंग ओव्हरचं षटक सुरू आहे. सुपर डोलची पहिली मॅच 34चा पाठलाग करतायत. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत टीम आकाशी मैदानाच्या आतमध्ये करतायत. थोड्याशा अडचणी वाढल्यात. अक्षयला इकडे मैदानावर उभं राहावं लागणार आहे. आदित्यला बॅटिंग करावी लागणार आहे. थोडाफार मोमेंटम आपल्या बाजूने घ्यावा लागणार आहे. पाहूया शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. आता 1 मध्ये 2 बनवायचे आहेत. नाही बनल्या तर 2 धावा मायनस, बनल्या तर 2 धावा प्लस. या आता परत चॅलेंजिंग ओव्हरची पॉवर प्लेची कहाणी आहे. शेवटचा बॉल, सर्वात इम्पॉर्टंट बॉल. काय इकडून मोठ्या फटक्याकडे जातील की शिवम जो पलटवार केलाय त्या पलटवारला कायम सुरू ठेवतील. शेवटचा बॉल, काय घडेल? शेवटचा बॉल सुद्धा डॉट बॉल आलाय. 8 नाही झाल्या, 2 मायनस, म्हणजे पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावपलकरती 8 धाबा, 8 वर 2. आता टाइम आउट आहे नाही का? पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धाबा धावपलकरती 8, आता 8 झाल्यात. म्हणजे कौस्तुभ थांबवतो 1 मिनिट. बघा, बॅट्समन आहेत, बॅटिंग करणारी टीम आणि ती चॉईस करणार आहे. कंपल्सरी नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने तो टाइम आउट चॉईस करू शकतोय. 1 मिनिटांचा तो टाइम आउट असेल. 4 षटकामध्ये आपण कधीही घेऊ शकतात. म्हणजे बॅट्समन चॉईस आहे. बॅट्समन कॉल दिली तरच टाइम आउट, नाहीतर नाही. ओके, चला मॅच कडे बोलणार आहोत. दबाव वाढलाय, दडपण वाढलंय. एका षटकाला मोठं करावं लागणार आहे. डीसीसी नवापूर फार मोठी संधी आहे. इकडून जिंकाल तर टॉप 6 मध्ये जाणार आहेत. मोमेंटम आकाशीच्या बाजूने आहे. पाहूया या षटकामध्ये काय घडतंय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, बॅकअप साठी. ओ व्हॉट अ फील्ड, स्वतःला झोकून दिलं होतं जयने. आणि काय जबरदस्त फिल्डिंग. अक्षयला इकडे इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवावा लागणार आहे. इकडे बॅटिंग करावी लागणार आहे. किमान या षटकामध्ये 2 बाउंड्रीज, 2 चौकार येणं गरजेचं आहे. मोमेंटम आपल्या बाजूने घेण्यासाठी 2 चौकार. मॅच मध्ये इक्वेशन 11 चेंडू 25 धाब्यांची गरज. 11-25, 2 चौकार येणं गरजेचं आहे. पाहूया पुढचा बॉल. ओ यावेळी सोडून दिलाय. आतमध्ये येणारा बॉल वाईड अँगलला. येस, चेक केलं जाईल, चेक केलं जाणार आहे. चेक करतील तोपर्यंत आपण या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, आणि कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो, कायम पब्लिकच्या मनात राहतो. पहचान त्याने कमावले आज अशी हो नावात. थँक्यू. येस, हो, डोकेदुखी वाढणारा क्षण आहे. आमच्या दोन्ही ऑफिशियल पंचांच्या डोक्यावर आपण कॅप्स पाहतोय. आर्या एंटरप्राइजेस त्यांचे ऑनर आहेत नयन कालुस्टे आणि त्यांच्या माध्यमाद्वारे कटआउट बॅनरला जर बॉल जाऊन आदळला तर आर्या एंटरप्राइजेस यांच्याकडून कॅप देण्यात येतील. आर्या एंटरप्राइजेसचे ऑनर नयन कालुस्टे. येस, ओ यह विन बात. डॉट बॉल, आणि जितके येणार डॉट तितकं दडपण वाढणार आहे. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल रेडी आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हातामध्ये चेंडू आला नाही. सिंगल कंप्लीट झाले. अक्षय प्रयत्न करतोय परंतु अक्षयच्या हाताला यश येत नाहीये. इतकं मोठ्या दडपणामध्ये आहेत. इकडून बॅटिंग करावी लागेल. 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज, 24 धाब्यांची गरज. 9-24 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. मुकेश समोर आदित्य रेडी आहेत. पुढचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग. चेंडूला अडवलंय. सिंगल कंप्लीट. 1 चौकाराने ती खोडी पार मॅच ऑन होऊ शकतं, पण त्या एका चौकारासाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. 8-20 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. मोठा फटका, हो तो सुद्धा अडवलाय. खूप चांगले फिल्डिंग. आज जयनी स्वतःला सांगून ठेवलंय, मनामध्ये दाखवून ठेवलंय की मी उभा आहे, मी करू शकतो.
आणि करत असताना खूप चांगली फिल्डिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. पाहूया शेवटचा बॉल. काय इकडून मोठा ब्लास्ट. हो बॅटची एज पाठीमागे चुटून निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता. षटक संपलंय. आता 6-22 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. या ऐकूया डीजेला आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये बोलूया. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. टांगडूचं पहा दडपण कुठे वाढलं होतं. चिरागची विकेट आली. चिरागच्या पाठोपाठ खेतनची विकेट आली. दोघांना प्लॅन ए मध्ये खेळता नाही आलं. त्या कारणानं फार मोठ्या अडचणीमध्ये होता आणि तिकडून पाठोपाठ धावा येत नव्हत्या. जो दबाव पहिल्या चेंडूपासून बनवला होता ती मागासी संघाने तो कायम सुरू होता. काय इकडून मॅच ऑन होऊ शकतं का. पहिला चौकार अखेरकार अक्षयच्या बॅट मधून आलाय. 4 धावा आल्यात. आता 5-18 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. 34चा पाठलाग होता. 34चा पाठलाग करत असताना तुमची पहिल्या 2 षटकामध्ये बॅटिंग झाली नाही. 2 महत्वाचे गडी बाद झाले. तिकडून ते दडपण वाढत गेलं. ते दडपणला झेलत असताना आतापर्यंत कायम सुरू आहे. ओ आणखीन एकाच्या पाठोपाठ दुसरा चौकार. आणखीन एक चौकार आला तर कैलासवासी विनोद कोहली SSC 2000 ची बॅच यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पाहूया 500 रुपयाचे मानकरी ठरू शकतात जर आणखीन एक चौकार आला तर. चौकाराची गरज आहे. एखाद्या चौकाराची अजून गरज आहे. 4-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. कदाचित हे चौकार तिसऱ्या षटकामध्ये आले असते तर मॅचला थोडीफार मजा आली असती. थोडी मोमेंटम आपल्या बाजूने घेतला असता. परंतु तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा पॉवरफुल बॉलिंग राहिली. पिच परफेक्ट स्ट्रोक. हातामधून चेंडू निसटला. 4 धावा. पाहूया हॅट्रिक चौकार की पलटवार. ओ खूप चांगला बॉल. पलटवार. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 3-14 ऑन साईडला करण्याचा बरं येत नाही. आणखीन एक डॉट. आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. 2 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. यावेळी फलंदाज अक्षय पाटील बाद. आगाशी संघानं ज्या प्रकारे पहिल्या इनिंगला बॅटिंग करताना सुरुवात केली होती त्याच रीतीने ते बॉलिंगला सुरुवात केली. तिकडून दडपण वाढत गेलं आणि ते दडपण वाढत असताना फार मोठ्या अडचणीमध्ये आता येऊन राहिलंय DCC नवापूर हा संघ. 1-14 मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचा बॉल आर्यन 2 चौकारानंतर पलटवार केला आणि आता शेवटचा बॉलवर चौकार. 10 धाब्यांनी आकाशी संघ विजयी झालाय. पहिला संघ ज्या संघाने टॉप 6 मध्ये बाजी मारले त्या संघाचं नाव आहे टीम आगाशी. चला नेक्स्ट 2 टीम्स लगेच मैदानाच्या आत दाखल व्हा. तोपर्यंत आपण मॅच समरी पाहणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच कडे सुद्धा बोलणार आहोत. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन थँक्यू. मॅच समरी आपण पाहणार आहोत. कोणी केली होती बॅटिंग. बॅटिंग केली होती अजय 8 धाबा. वैभव पाटील बाबू 22 धाबा. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर वैभव पाटील बाबू रॉकेट फलंदाज ठरल्या त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मानकरी.